एक प्लॉट, दोन मालक आणि 10 वर्षांची कोर्ट केस. जर मी तुम्हाला सांगितलं की एकाच प्लॉटवर दोन लोकांनी घर बांधलं आणि आज ते दोघही कोर्टाच्या पायऱ्या चढतायत, तर तुम्हाला विश्वास बसेल का? नमस्कार मित्रांनो, मी संपदा आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं प्लॉट ज्ञान. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी घटना जी दरवर्षी हजारो लोकांसोबत होत असते. गोष्ट 2013 सालची. शहराच्या बाहेर एक लेआउट डेव्हलप झाला. एजंट खूप जास्त कॉन्फिडंट होता. सर, प्लॉट 100% क्लिअर आहे, रजिस्ट्री सुद्धा लवकर होऊन जाईल आणि काहीच वर्षात हायवे सुद्धा जाणार आहे. आणि याचमुळे दोन वेगवेगळ्या कस्टमर्सनी वेगवेगळ्या वेळेला एकाच प्लॉटसाठी वेगवेगळी डील केली. पहिला बायर रजिस्ट्री करून प्लॉट ताब्यात घेतो. दुसरा बायर काहीच महिन्यांनी दुसऱ्याच डॉक्युमेंटवर त्याच प्लॉटसाठी रजिस्ट्री करतो. दोघांनाही वाटतं रजिस्ट्री झाली म्हणजे प्लॉट क्लिअर झाला. पण इथेच खरी चूक झाली, कारण ओरिजिनल लँड ओनर कडून प्रॉपर लेआउटची डिमार्केशनच नव्हती. 7/12 आणि मॅप हे दोघही मॅच केलेले नव्हते आणि सेल डीड रजिस्टर होती, पण टायटल क्लिअर नव्हतं. आणि सगळ्यात महत्वाचं, एजंटने एकाच प्लॉटचे दोन वेगवेगळे नंबर दाखवले. रजिस्ट्री म्हणजे ओनरशिपची गॅरंटी नाही, कारण टायटल क्लिअर नसेल तर रजिस्ट्री सुद्धा धोकादायक असते. आता या केसमध्ये झालं काय, तर काही वर्षांनी दोघांनी सुद्धा घराचं बांधकाम सुरू केलं आणि तेव्हाच हा डिस्प्यूट समोर आला. परिणाम काय झाला, तर आज हा प्लॉट सील्ड आहे आणि ना पहिला राहू शकला ना दुसरा तिथे राहू शकला. या गोष्टीला तब्बल 10 वर्ष पूर्ण झाली, पण केस आजही चालू आहे. वेळ गेली, पैसा गेला आणि मेंटल पीस सुद्धा गेला, पण प्लॉटचा निकाल तो काही लागलाच नाही. आता या संपूर्ण गोष्टीमधून आपल्याला 3 महत्वाच्या गोष्टी समजतात. 1. रजिस्ट्रीपेक्षा क्लिअर टायटल जास्त महत्वाचं असतं. 2. एजंटवर ब्लाइंडली विश्वास ठेवणं हे कधीही धोकादायक ठरू शकतं. आणि 3. डॉक्युमेंट व्हेरीफाय केल्याशिवाय कोणतीही डील करायची नाही, कारण प्लॉट घेताना केलेली एक चूक आयुष्यभराची शिक्षा ठरू शकते. तुम्ही सुद्धा प्लॉट घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ अजिबात इग्नोर करू नका. तर मग मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लॉट ज्ञानला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काही रिअल इस्टेटच्या इंटरेस्टिंग गोष्टींसोबत.